गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे ते काय करतोय सगळे उडवले. व्ह्यू बघा इकडचा एकदम पावसाचा माहोल. शपथ वडा आता खाऊया मस्त. हे बघा हे बघा हात बघा हात बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा 5 जुलै. सो आता आम्ही निघतोय. वर जरा मस्ती वगैरे करत होतो पण इंट्रो घ्यायला भेटला नाही. सो आता खाली येऊन घेतोय डायरेक्ट. सो आता निघतोय आम्ही. आधी इथून जाऊन पुढे नाश्ता करू आणि मग जायचं आहे आरेवारे बीच आणि मग ती शीप बघायला जायचे जी रत्नागिरीला आहे कुठेतरी. ती माणूस सांगेल आपल्याला. आणि इथून व्ह्यू बघा इकडचा बीच व्ह्यू. हे बघा हा व्ह्यू होता आमच्या रूममधून पण मस्तपैकी. आता जाणार पण आहे आम्ही त्या बीचला. सो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तिकडेच. आणि जी वर मस्ती केली ती मी ह्याच्यानंतर टाकीन सगळी. सो ती बघून एन्जॉय करा. आणि जिथे आता नाश्ता करायला थांबू तिकडे तुम्हाला दाखवतो काय खावं. हे बघा क्रिकेट खेळतात रूममध्ये. काय टेन्शन नाही कुठे फुटला बिटला अरे. अंदाज धुवून मारतात इकडे तिकडे. हा बघा काय करतोय बघा. गजब बेइज्जती है. चला आता नंतर दाखवतो जेवण. साबण बघा हातात धुवून आलाय तरी. हे बघा समोर आरसा तरी पण लोकांना धुता येत नाही तोंड. काय करतात पोरं काय समजत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा मयूर बॅटिंग करताय. तो दिसत नाही. आणि आता आमचा अक्षय वाकले कोपऱ्यातून बॉल टाकतोय आणि तो अजूनपर्यंत रेडी नाही झालाय. डोबरमॅन आमचा डोबरमॅन. डायरेक्ट कॅमेरावर मार. डायरेक्ट कॅमेरावर मार. बॉलर बघा आमचा कोपऱ्यात. स्टंप बघा आमचा स्टंप बघा आमचा. ए चड्डी से मस्ती नाही क्या. मला मारला. काही येडे झालेत पोरं. नुसते कुठून काय पण फेकून मारतात. ते बघा डस्टबिन वगैरे. तो बघा तिकडं बघा सगळे लपून बसलेत. वार होतात वार. रूमची वाट लावायला घेतले बाकी. हेडशॉट. तर मित्रांनो निघतो आम्ही आता चेकआउट करून. आता डायरेक्ट खाली जाऊन पुढच्या प्रवासाला निघून नाश्ता वगैरे करून. आता आले मिसळ. आधी 2च मागवलेत आम्ही. आता बघू खाऊन आता बघतो टेस्ट कशी आहे. मग अजून मागवू आम्ही. याने तर रपका घेतला डायरेक्ट घेतो. चला आता खाऊन आधी. मित्रांनो आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालो इथून. आता इथे मस्त शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि इथे रील बिलचं चालू आहे की रील काढूया. आणि बघू आता कुठे नेतोय हा. आता आम्ही आय थिंक जाऊ डायरेक्ट बीचवर. मग तिकडून त्या शिपच्या इथे आणि मग तिकडून डायरेक्ट चिपळूणला जाऊ. आणि मग चिपळूणच्या पुढे दुसरा प्लॅन असेल तो सांगण्यात येईल तुम्हाला. सो बाय. सो गाईज आम्ही आता मध्ये मध्ये थांबत जाऊ. आता 2 मिनिटं थांबा. आणि व्ह्यू बघा. मी फक्त तो रस्ता क्रॉस करतो आणि व्ह्यू बघा इकडचा. हा बघा व्ह्यू. नुसता बीच. हा बघा सगळेजण उतरतात. हे दोघे येतात इकडून. आणि आज तुम्ही फक्त व्ह्यू बघा. आणि इथून जो रिअल व्ह्यू दिसतोय ना तो तर भाई डोळ्यांनी फुल मस्तच दिसतोय.
व्ह्यू बघा नुसता. चला आता रील बिलचे जरा वार्ता चालू आहे, बघूया बनवतात का. आणि मग अजून पुढून चांगला व्ह्यू दिसेल तिकडून दाखवतो मी तुम्हाला. खाली चाललेत, इकडून व्ह्यू बघा. खाली आलं, गाडी तिकडे वर लावलंय, फोटोशूटच चालू आहे नुसतं. आता तो खाली चाललाय इकडून. बघूया फुल डिस्कशन. हे खाली जायला बघतात, विचार चाललाय इकडे एक फोटो काढावा मस्तवाला. बघा आम्ही इकडून आता वरून, इकडून एवढा वरून डायरेक्ट खाली आलोय. इकडून खाली आलो आता डायरेक्ट. ऐकत नाही कोण, डायरेक्ट येतात खाली, म्हणून आम्ही पण आलो आता. हा बघा इथून, हे बघा मामाच्या गावी जाऊया. फुल फटांगिरी चालू आहे इकडे. हे बघा मोठ्या मोठ्या लाटा उठतात. आता बघा इथे बघा, ही बघा, ही जोरात येईल एकदम. हे बघा खवायला आहे समुद्र. हे बघा आता अजून वर जाऊ. आम्ही आलोय खालून वर, आता परत पुढे जाऊ. कसं वाटतंय व्ह्यू बघून? छान वाटलं मित्रांनो. आज तो रोड आहे कालचा जिथे आम्ही आलेलो काल रात्री. पाहू शकता तुम्ही, हे सगळे दुकान होते आणि इकडून रोड होता जायला, पण हे लोक परत येतात. मला नाही वाटत रोड असेल इथून, म्हणून हे लोक परत येतात. आता परत पुढून जा. रोड नाही का पुढे? इथे घाण आहे ना, ते इथे पुढेच बीच आहे बघा. तर बघू पुढून कुठे रोड भेटतोय का. परत गाडी बसायला लागली, नुसता चढण उतार चालू आहे गाडीतून. चला इथे उभे होतो तर तिकडे लांब बघा एक माणूस दिसतो, फिशिंग करतोय तो तिकडे बघा. आता इथे नारळ पाणी घेऊया आणि मग, आणि हा बीच आहे पूर्ण. हा बघा, आणि दोघं पण आम्ही सोबतच ब्लॉगर, एक साथ एकाच व्ह्यू वरून मस्तपैकी व्ह्यू. आणि लोक आलेत आता नारळ पाणी पिऊ आता मस्तपैकी. पाणीवाला घेतोय तो मलाईवाला नाही, मलाईवाला द्या, 5 पाणीवाला द्या. मलाईवाला घेऊया मस्तपैकी. मलाई What? Bro, what are you talking about, man? 5 रुपये मॅगी बिगी आहे. तर घेऊ कितीला आहे तर बघतो डायरेक्ट, आणि मग खाऊन जाऊ. हा बघा व्ह्यू तिथून रोड, इथं पाणी. मलाईवाला, ह्याने पाणीवाला घेतलाय, मी मलाईवाला घेतलाय. तर बघू कॉम्बिनेशन बघा, बीच, रस्ता आणि मित्र आणि नारळाचं पाणी. तर पिऊ आणि हा व्ह्यू एन्जॉय करतो जरा. आता मलाई काढून आणले, हापसे मारतील आता. मला ठेवा रे, एक तरी ठेवा. हे सगळी उडवले आणि आज शोधतोय आता. उतरला तर त्याला येते घे इधर. खूप बरवा चालू आहे. आता जाऊया, टाकूया हे. आणि फेकापेक चालू आहे. नाही इथे तिथेच ठेवतोय आम्ही, घाण नाही करणार. मारते ना डायरेक्ट हेडशॉट देते ना. हे बघा, जर तुम्ही इथे याल तर एकदम टाइम काढून या आमच्यासारखा. आम्ही 5 दिवस आलोय आणि आता पुढे बघा तुम्ही, अजून भरपूर सारे स्पॉट तुम्हाला बघायला भेटतील. सर्वात खुश तर हा आहे. सगळे समुद्र वगैरे जिथे दिसेल तिकडे थांबवायला सांगतोय. आणि मस्त आता या लोकांचा पिऊन झालं की निघूया. आता पुढे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आम्ही आता उतरलो एका जागी. तिकडून वाट आहे पुढे, तिकडे ती जी रत्नागिरीची फेमस शिप आहे ना, तिकडे चाललो आपण. आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला ती शिप दाखवतो. चला आता पुढे जाऊया हळूहळू. हे सगळे येतात मागून, तिकडे थांबलेत फोटो काढायला. इकडून जाऊया आणि मग पुढे दाखवतो. हे बघा सगळे सेम शर्टवाले. बँजो पथक
चुम्मा हा, चुम्मा पण दे आहे. चुम्मा दे चुम्मा चुम्मा देऊया चुम्मा चुम्मा तुम्ही सांगा चुम्मा चुम्मा तुम्ही बोलताल त्या रस्त्याने जावा या रस्त्याने जाऊया आता पुढे राईट चला. हे बघा इथे विहिरी सारखं काहीतरी भेटलंय बघा, मासे पण आहेत आतमध्ये. आणि इकडे ते शीप आहे, शीप आहे. पुढे जाऊन बघूया आता. इथे बघा परिसर मस्त, नुसते नारळाची झाडं मोठी मोठी, खूप मस्त. पुढे जाऊन बघूया. शिपवर जायला भेटलं तर जाऊया, वर नाही तर मग तिकडे बीच साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही बघा ही वाट आहे इकडून. इथे वर जाऊया आता, वर जाऊन बघूया शिप. ही बघा पूर्ण शिप आहे इथून तिथपर्यंत. बघा फेमस शिप आहे, मॅपवर पण दिसेल तुम्हाला. आवाज कमी येत असेल कारण पाण्याचा आवाज आहे. आणि इथे दुसरा पण ब्लॉग चालू आहे. आता बघू तिकडून खाली जायला भेटतंय का त्या साईडने. आणि मग इथून अजून शिपच्या इथे फोटो बिटो काढून निघू आम्ही. एकदा बघून घ्या, त्या आलात फिरायला बिरायला तर इकडून वाट आहे मस्त. इथे खायला बियायला पण भेटतं. चला आता पुढे फोटो काढून निघूया आपण. बघा ह्याचं चालू आलं इकडे टमरेल घेऊन निघालाय परत. ये फंस गया सीएम. जोरात आले म्हणून आम्ही इथे बसलो जरा चिल आउट करत. हे लोक बसले तिकडे सगळे. बघा आता किती वेळ बसतोय काय माहित नाही. हे बघून थोडं निघू अजून आणि त्याचा काम झालं की मग निघूया. तर मित्रांनो आपण आता आलोय रत्नदुर्ग किल्ल्याच्या इथे. इथून व्ह्यू दिसतोय हा बघा. तिकडे जाणार आहे आपण आता. तिकडे जाऊन मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळा. हे लोक उतरतात सगळे. तिकडे जाऊन मग कुठे कुठे नेतोय ते हा सांगेल आपल्याला. आणि मग तिकडून जाऊया तसं. तो पुढे आता बाले किल्ला आहे कुठला तरी, ते वर जाऊन बघूया. हे बघा जाऊया वर. हा मेन आहे प्रवेशद्वार. ते इकडून आता वर जाऊया. जास्त चढाई नाही आहे किल्ल्याची, फक्त हा तिन्ही साईडने समुद्राने वेढलेला आहे. आणि अरबी समुद्राच्या काठावर आहे असं हिस्ट्री आहे इकडची. आता बघू पुढे जाऊन काय दिसतंय. हा किल्ला या मंदिरामुळे फेमस आहे असं तरी होतं लिहिलेलं. या मंदिरात देवी भगवती मातेचं मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन पाय पडूया. आतलं तर शूट नाही करणार मी, तुम्ही येऊन दर्शन घ्या. सो इकडून आलो आम्ही आता. इकडे व्ह्यू असेल इकडून. सो इकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा इथून नुसता पाऊस येतोय असं वाटतंय समोरून आता. तो बघा तिकडे जिथे जिथे काळ्या झालं ना तिकडे पाऊस आहे. सो इकडून आता एक खिडकी टाईप व्ह्यू आहे हा बघा. तर जाऊया पुढे. चला एवढंच होतं. आता इथून रिटर्न जाऊया परत मागे. आता आय थिंक आम्ही डायरेक्ट जेवायला थांबू, नाही तर मग डायरेक्ट चिपळूणचा प्रवास. मग चिपळूणला पण अजून खूप फिरायचं आहे. तिकडे तो किल्ला होता रत्नदुर्ग. आता तिकडून आम्ही इकडे आलोय. इकडे आता वर जातो आणि मग तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळा. चला जाऊया. तिकडे जायच्या आधी आता इकडे चाललो आम्ही. आवाज एवढे की फोन पण हलतोय आज अजून. चला पुढे जाऊन व्ह्यू बघूया. समुद्राचा व्ह्यू आहे इथून हा बघा. एवढी हवा सुटली नाही बघा. टी शर्ट बघा सगळा बूट बीट सगळा दिसतंय. व्ह्यू बघा इकडचा एकदम पावसाचा माहोल झालाय. काळे काळे ढग. आता आम्ही चाललो इथे वर. खूप वेळ झाला इथे टाइमपास केला. आता इथून वर जाऊ आणि इथे बघा. सो इथून डायरेक्ट आता वर. चला. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जी की आम्हाला खूप जास्त
प्रेरित करते, आम्हाला पुढे जायला खूप मदत करते ती गोष्ट म्हणजे जवळून दिसेलच तुम्हाला जाऊन परत, पण हे जे आपले राजे आहेत ना, राजे तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला आम्ही तिकडे जाऊन दाखवू. पण हां, ह्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आणि ह्यांच्याचमुळे आज महाराष्ट्र पूर्ण एकदम शांतपणे आणि समृद्धीपणे जगतोय. चला जाऊया, तिकडेच भेटूया. ह्या होडीवरती आम्ही जातोय बसायला. आता हीच होडी घेऊन डायरेक्ट समुद्रात. इकडून हा प्रवेशद्वार आहे, इकडून आपण जाऊ आतमध्ये. रत्नदुर्ग शिवसृष्टी द्वार, इथून आतमध्ये जाऊ. मग आतमधला पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये आलो. इथे आला तर 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. इकडून आता आतमध्ये जाऊ आपण. मग इकडे ही होडी, इकडून मस्त आहे बघा. इकडे पूर्ण माहिती वगैरे लिहिलंय आणि इथे किल्ल्याची छोटी प्रतिकृती अशी उभारली गेली. सो हे तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता. आणि हा किल्ला बघा किती भारी वाटतं. आणि इथे खूप थंड हवा आहे, कारण आपल्या मुंबईतला कुलाबा आहे वाटतं. तर इथून पुढे जाऊया हळूहळू. किल्ले हा बघा कसं दाखवण्यात आलं. पूर्ण छोटी प्रतिकृती आहे किल्ल्याची. तर पुढे जाऊन अजून काय दिसतंय का बघा. हे आमचे कॅमेरामॅन ट्रायपॉड घेऊन पुढे आवाज एवढे की यूज करायला भेटत नाही. पहिली व्यवस्थित बघून So आता इथं काय नाही एवढं. किती सुंदर आहे. इकडे पण असं भारी काहीतरी आहे. हे बघा, म्हणजे त्यावेळेची जी गावं वगैरे होती तशी छोट प्रतिकृती दाखवलंय. हे बघा, इथे काम बिम करताना हे असं घर आहे मस्त आहे की. ते वासुदेव जे की आता दिसतच नाही कुठे. असंच छोट्या छोट्या वस्तू आहे तिकडे मस्त आहे की. त्या पुढे जाऊन बघूया आपण. जेवढं होता येईल तेवढं दाखवीन मी. चला आता इकडून फोटो बिटो काढून तिकडे वर चाललो आम्ही. तो तिकडे महाराजांची प्रतिमा आहे, तिकडे जाऊन फोटो काढू, पाया पडू आणि मग तिकडून निघूया. इकडे पण कुठला तरी किल्ला असा प्रतिकृती बांधली त्याची, विजयदुर्ग म्हणून. सो हा बघा, हा तो किल्ला आहे. इकडून पुढे जाऊया मस्त वेगळी. हे आपले राजे. हे बघा, चला पुढून बघूया अजून. इकडे बाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा आहे. हा बाजीप्रभू देशपांडे. आणि इथून बघा एकदम छोट्याशा शिड्या वर जायला. मला लांबून मावळे वाटवते, पण हे सुभेदार तानाजी मालुसरे आहे, त्यासाठी क्षमा असावी थोडी. लांबून जरा मावळे वाटवते ते. हे आहे सुभेदार तानाजी मालुसरे. आणि पुढे आता आपले राजे. हा बघा, इथे मुरुड जंजिरा किल्ल्याची पण प्रतिमा आहे. हा बघा, हे आहे सरलेख कान्होजी आग्रे. हे बघा, वर जाऊया सगळी आणि राजेंना भेटूया. हे बघा, पुढून पण व्ह्यू दाखवतो, मस्त येईल व्ह्यू. चला ते पाय वगैरे पडूया, फोटो बिटो काढूया आणि मग लांबून पण एकदा व्ह्यू देतो तुम्हाला. तर असा हा भव्य मोठा महाराजांचा एक स्मारक इकडे उभा आहे. ह्याला बघून जो आनंद भेटतो ना मित्रांनो, शपथ, सुख आहे सुख. आता इथून फिरून झालंय सगळं. आता डायरेक्ट इथून निघू गाडी घेऊन जेवायला. आणि मग जेवण झालं की चिपळूणचा प्रवास. मग चिपळूणमध्ये स्टे करून आम्ही निघू फिरायला तिकडे सवत्सडा, रघुवीर घाट आणि अजून काय भेटतंय तिकडे जाऊ. सो आता इकडून निघूया पटकन. चला डायरेक्ट गाडीत भेटतो. आता वेळाने थांबलो आता आम्ही आणि इकडून असा
व्ह्यू आहे. तो समुद्र आहे, फक्त दुसरा खूप लांबून आहे. हा बघा. आणि इकडे बसण्यावरून पूर्ण मॅटर चालू आहे, सीट वरून वगैरे ह्या दोघांचा. आम्हाला एक अंगात ऊत का आला की आम्ही गणपतीपुळ्याला प्रसाद घेतला नव्हता. आम्ही ठरवलेला प्रसाद नंतर घेऊया, म्हणून मग आता नंतर आमचं झालंच नाही. मग आता आम्ही परत गणपतीपुळ्याला प्रसाद घ्यायला आतमध्ये जाणार, परत दर्शन करणार आणि परत पायवाट चिपून. म्हणजे विचार करा, फक्त आम्ही प्रसाद घेण्यासाठी पुन्हा एकदा गणपतीपुळ्याला चाललोय. आमच्या चला जाऊया तिकडे. बघा वेळच वेळ आहे, फक्त फिरायचंय आता. मागे उतरलेलो आता वडापाव खायला. तर बघतो कसा वडापाव भेटतोय. खूप वेळाने उतरलोय. हा येतोय इकडून. आता बघूया वडापाव भेटतोय का. गाडी बिडी लावून येतात. आता जेवलो तर नाही दुपारी, मग असंच काहीतरी खाऊन रात्री डायरेक्ट आम्ही जेवायला जाऊ मग बाहेर. तर दाखवतो आहे का. मस्त वडे सांगितलेत गरम गरम. आधी वडापाव, मग शेवपुरी खाऊ. इधर से मैगी वगैरह लेके जाते. बघ देखते अभी कुछ तो लेते. पाव घेण्यात आलो इकडे चाय सोबत खायला. फिर वो भी रखना, कल चाय के साथ खाएंगे. सभी ले ले बोल. हाँ तो अभी ले फिर. चार पाव लिए कल के लिए. तर वडापाव इथे बनतील गरम गरम आणि मग खाऊ मस्त आहे की. आम्ही वडापाव मागवलेले पण नंतर लास्टला कळलं की पावच नाहीत. मग त्यांना बोललो डायरेक्ट हे त्या ब्रेड आणि पाव वडा. आता खाऊया मस्त. कसं आहे, आवडलं आहे मस्त की. आता खाऊन डायरेक्ट तिकडे काहीतरी खाऊ अजून, मग ते दाखवतो. आता 2-2 वडापाव रेमटवले सगळ्यांनी. आता काय खाणार आहे, आता काय खायचं आहे. आता आपण कदाचित खाऊ या शेवपुरी किंवा पाणीपुरी किंवा मग ते आपलं कचोरी. पाणीपुरी खाऊया, पाणीपुरी खाऊया. आणि इथे बघा उद्यासाठी घेतलंय सगळं. त्याला पिऊन वगैरे मग निघूया. आलो इथे कैलास भेलपुरी चाट मस्त की. एकच प्लेट घेतली आधी, ह्याचं तर पोट भरलंय. चर्च. आता मस्त शेवपुरी आणि पाणीपुरी बनते आमची कैलास भाईंच्या इथे. आता मस्त घेऊ, रपारप खाऊ. पहिलीवाली तर एका मिनिटात संपलेली. हे बघा, हे बघा, हात बघा, हात बघा. मयूर ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं ठीक आहे ना. अबे ठीक आहे, माझी आहे. याला वाटलं 2-2 आहेत म्हणून तिकडे जात होता त्यांची घ्यायला. बेकर हो गया. बेकर आहे. अबे पेतो कर. अबे नेटवर्क नाही आहे. पाणीपुरी येते. आता पाणीपुरी येते, कोंबडीत घेऊ आणि खाऊ आम्ही. किती झालं. हे बघा पाणीपुरी आले. कितना हुआ. बुक्कर किती चालू आहे. माझ्याकडे गाडीत भेटून चिपळूणच्या मार्गाला लागूया. चला बाय. आता आम्ही आलोय आवाशीला जेवायला. चायनीज खायचं होतं, सगळ्यापासून बोललो होते चायनीज खायचं. फायनली आलो इकडे. सगळ्यांनी मागवलंय, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. तर बघूया आता कुठलं चांगलं आहे. आता खाऊन बघू, खाऊन सांगतो तुम्हाला. हां त्याला डायरेक्ट आता खाऊन वगैरे भेटूया. तर आलाय राईस, हा कॉम्बिनेशन राईस आहे. आणि आम्ही चिकन फ्राईड राईस मागवलाय. आणि याचा ट्रिपल राईस आहे अजून. आणि यांचा व्हेजवाला आहे आणि हा ट्रिपल आलाय. आता खाऊन वगैरे डायरेक्ट गाडीत भेटतो वगैरे. आलो आम्ही आता, मस्ती झालो आहे घरी. बघा गाड्यांची रेसिंग लावतात गाड्यांची.
आता झोपायला चाललेलो आणि तेवढ्यात मानस बोलला की जरा फिरून येऊया. आता रात्री चाललो इकडे फिरायला आणि फुल घाबरट स्टोरी असणार आता. गावात एक घाबरण्यासारखी कुठे कुठे चाललो आपण? घाबरायला चाललो आता. आता बघू कोण किती घाबरतोय आणि हा पूर्ण स्टोरी सांगणार आहे आता. तर बघूया आता पुढे जाऊन. चला. आणि काय घाबरणारी जागा. पहिल्यांदा मी बोलतो काय, जय बजरंग बलीला सांग. आता निघालोय मस्त फिरायला रस्त्यावर. हे बघा गाडी आले. असं चाललो आता वॉकला. चला रघुवीर घाट. रघुवीर घाट सोने चलते. हा नुसता बोलतोय शांत बसा आणि काय ऐकत नाही. आता फक्त मार खायचे बाकी आहेत आम्ही लोक. आता स्टोरी ऐकतो आणि नंतर दाखवतो. आलो आम्ही पुढे जाऊन जरा वॉक बी करून आणि स्टोरी पण सांगितली आहे. पुढे जायला बोलवते सगळे पण जरा रिस्की होता म्हणून गेलो नाही. नाही तर उद्याचा ब्लॉग नसता आला. आम्हाला इथला लोकल बॉय ना मला त्याचीच फाटली, तोच नाही घेऊन गेला. आम्ही तर कायच आहे. माहिती पडलं की त्याच्या पुढे ना भूत मटण बनवतायत, तर त्याला 6 माणसं कमी पडलेले म्हणून आम्ही फिरलो. भूतकाळी मजाक उडाले के साथ भूत भूत आंटी उस पहाड़ के पीछे मत जाना, उस पहाड़ के पीछे भूत आहे. त्याला माग भूताचीच मजा घेते. रात्री आला तर आता दाखवतो तुम्हाला. मी तर खिडकीतच झोपणार आहे. आता आतमध्ये जाऊन ब्लॉग एंड करूया. चला बाय.